सामान्य नागरिकांवरती पाकिस्तानकडनं गोळीबार करण्यात आलेला आहे। आतापर्यंत 16 जणांचा यामध्ये बळी गेलेला आहे, त्यामध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्याची भारतीय सैन्याची कारवाई त्यानंतर आपल्याला LOC वरती पाहायला मिळते आहे। LOC वरती गोळीबार आणि तोफांचा मारा हा पाकिस्तानच्याकडनं सुरू आहे, त्यामुळे कुपवाडा, उरी, पूंछ, राजौरी या भागामध्ये तणावपूर्ण वातावरण आजही आपल्याला सातत्यानं बघायला मिळत आहे। पहलगाम हल्ल्यापासूनच खरं तर तणावाचं वातावरण आहे आणि पाकिस्तानमध्ये काय चित्र आहे हे सांगणारी दृश्य आपल्या समोर आहेत। लाहोर, कराची आणि रावळपिंडी या ठिकाणची दृश्य आहेत। भारतानं 12 शहरांमध्ये, पाकिस्तानमधल्या मुख्य 12 शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले आणि त्यानंतरची दृश्य आता समोर येत आहेत। एक एक करून दृश्य पुढे येत आहेत। लाहोर, कराची आणि रावळपिंडीमध्ये भारतानं घडवलेला हा विध्वंस आणि त्यानंतर भयभीत झालेला पाकिस्तान या दृश्यांमधनं आपण बघू शकतोय। पाकिस्तानमधल्या लाहोर, कराची आणि रावळपिंडीमध्ये कसं भीतीचं वातावरण आहे हे सांगणारी दृश्य। भारतानं 50हून अधिक ड्रोन हल्ले पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये घडवलेले आहेत आणि त्यानंतर समोर येणारी ही दृश्य, पाकिस्तानाच्या मनामध्ये धडकी भरवणारी दृश्य, भारताची मोठी कारवाई आणि तिची ही दृश्य समोर येत आहेत। पण त्याच पार्श्वभूमीवर गुरु चोख प्रत्युत्तर भारताने दिलेलं आहे। आपण पाहतोय जवळजवळ 12 पेक्षाही जास्त वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे पाकिस्तानकडून आणि नंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी स्वयंचलित हार्पी ड्रोनचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानवरील हल्ल्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं सुदर्शन चक्र आणि त्यानंतर आता हार्पी ड्रोनचा सुद्धा वापर करण्यात आल्याची माहिती आहे।